जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद करण्यास विजापूर नाका पोलीस स्टेशनला यश आलंय। विजापूर नाका पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई अमृत सुरवसे आणि सिद्धेश्वर स्वामी असे दोघे पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना दिनांक 10/7/2024 रोजी पहाटे 4:45च्या सुमारास कर्नाटक पासिंग असलेल्या 2 4-चाकी गाड्या एकामागोमाग वेगाने सोरेगावच्या रस्त्याने येत असताना दिसून आल्यानं सदर दोन्ही 4-चाकी गाड्यांना टिकेकरवाडी रेल्वे ब्रिजच्या बोगद्याजवळ अडवून सदर दोन्ही गाड्यांची पाहणी केली असता त्यात दरोड्यास लागणारे साहित्य दिसून आल्यानं वरील दोन्ही पोलीस अंमलदार यांनी घरफोडीच्या अनुषंगानं रात्रगस्त करिता असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिर्के आणि पोलीस शिपाई संतोष माने यांना सदर ठिकाणी बोलावून घेतले। त्यानंतर सदर संशयित 8 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव कनकमूर्ती ज्ञानदेव गोंधळी, राहणार गांधीनगर, स्टार चौक, विजयपूर, संजय मल्लप्पा पुजारी, राहणार मुक्काम पोस्ट चिक्करुगी, तालुका देवर हिप्परगी, जिल्हा विजयपूर, समीर मुक्तुमसाब कोलार, राहणार मुक्काम पोस्ट चिक्करुगी, तालुका देवर हिप्परगी, जिल्हा विजयपूर, अभिषेक देवानंद बिरादर, राहणार मुक्काम पोस्ट चिक्करुगी, तालुका देवर हिप्परगी, जिल्हा विजयपूर, लिंगय्या हिरय्या हिरेमठ, राहणार मुक्काम पोस्ट चिक्करुगी, तालुका देवर हिप्परगी, जिल्हा विजयपूर, प्रवीण मोनाप्पा बडिगेर, राहणार मुक्काम पोस्ट चिक्करुगी, तालुका देवर हिप्परगी, जिल्हा विजयपूर, आकाश बसवराज भासगी, राहणार मुक्काम पोस्ट सुरगीहळी, तालुका सिंदगी, जिल्हा विजयपूर आणि रमेश महादेवप्पा सलोडगी, सर्व राहणार कर्नाटक। त्या आंतरराज्यीय टोळीतील टोळी प्रमुख कनकमूर्ती ईशानदेव गोंधळी, राहणार गांधीनगर, स्टार चौक, विजयपूर यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की आम्ही सर्वजण मिळून कुंभारी येथे जाऊन आमच्या ओळखीचा हबीब सरदार पठाण, राहणार इंदिरानगर, कुंभारी याच्या मदतीने कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल येथे दरोडा टाकण्यासाठी जात होतो असे सांगितल्याने त्यांच्या ताब्यातून दरोड्यास लागणारे एक लोखंडी कटर, एक लाल रंगाची घरगुती गॅस टाकी, एक ऑक्सिजन गॅस टाकी, रबरी पाईपसह प्रेशर रेग्युलेटर गॅस कटर, एक लोखंडी कटावणी, एक लोखंडी पाना, एक ॲडजस्टेबल पाना, 4 नवीन काळ्या रंगाचे टी शर्ट, एक जुना काळा टी शर्ट, 4 तोंडाचे काळे मास्क, 9 जोड रबरी पांढऱ्या रंगाचे हँड ग्लोव्ज, एक काळ्या रंगाचा स्कार्फ, एक निळ्या रंगाचा सॅक, त्यामध्ये प्लास्टिकची 2 रिकामी पोती, एक दुचाकी, 2 4-चाकी गाड्या, 9 नग विविध कंपन्यांचे मोबाईल असे एकूण 23,66,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार, शंकर बिसे, गणेश शिर्के, पोलीस नाईक हुसेन शेख, पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्नील जाधव, रमेश कोरसेगाव, सिद्धेश्वर स्वामी यांनी पार पडली।